नमस्कार, मी दीपाली. आजची आपली रेसिपी आहे ठेचा. ठेचा हा तुम्ही नेहमीच बघितला असेल, पण हा ठेचा थोडा वेगळा आहे. कारण ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि आई पण आहे माझ्या जोडीला ही रेसिपी करताना. तर आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. आवडलं असेल लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा. थँक्यू. इकडे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेते, एक तिखटाच्या आणि कमी तिखटाच्या, आणि ते लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर खूप कशी घेतलेली आहे. इथे मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत आणि इथे आपल्याला आहे ना मिरच्या अशा आहे ना बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत. आता त्याच गरम तव्यावरती आपल्याला ह्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे आपल्या मिरच्या आता परतवून झालेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये ना मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून ना त्याच्यावरती झाकण मारून मी ठेवणार आहे. अशा केल्याने ना मिरच्या एकदम सॉफ्ट होतात. आता आपण ह्याचं झाकण ओपन करूया आणि आता हे आपण थंड होऊन देऊया. इकडे ना मी शेंगदाणे घेतले, पण ह्या शेंगदाण्याच्या साली मी काढलेल्या नाहीत. हे आपल्याला मिक्सरला असंच ग्राइंड करून घ्यायचं आहे. हे आता आपलं ग्राइंड करून झालेलं आहे. तर आता मी ना खाली तवा उतरून घेतला आहे, त्याच्याखाली कपडा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते मी 10-12 लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, मीठ टाकलेलं आहे. आणि तुमच्या घरी असं आता आमच्याकडे हे असं वरवटा छोटासा दगड आहे, तुमच्याकडे छोटासा वरवटा वगैरे किंवा तुम्ही कुटायचं वगैरे काय असेल तुमच्याकडे, त्याच्याने हे असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. तव्यामध्येच ठेचायचं आहे आपल्याला, खलबत्त्या वगैरेमध्ये नाही ठेचायचं आहे. इकडे आपल्याला ना आता हे लसूण आणि मिरच्या ठेचून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण पुढे इथे ना बारीक चिरून ठेवलेली मी कोथिंबीर आहे, ती टाकायची आहे आणि ही त्याच्याबरोबर आपल्याला ठेचायची आहे. सॉरी, इकडे थोडासा माझा ना सर्दी खोकल्यामुळे माझा आवाज चेंज आहे, तर तुम्ही जरा समजून घ्या, जरा वाक्यांमध्ये जरा काही फरक वाटला तर. ठेचताना थोडासा वेळ लागेल, कारण आता आपल्याला आहे ना हे परत एकत्र करून घ्यायचं आहे आणि परत ठेचायचं आहे. असं करून तुम्हाला ह्याचा ठेचा करायचा आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं, तर हा थोडासा वेगळा ठेचायची पद्धत आहे. प्रत्येकाकडे ठेचा करण्याची पद्धत ही थोडी थोडी वेगवेगळ्या पद्धतीची असते. तुमच्याकडे कशी पद्धतीने करतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हा ठेचा करताना ठेचताना थोडासा वेळ लागतो, पण चवीला अप्रतिम लागतं. पण हे बघा, इकडे माझी मम्मी आले, कारण तिच्या हाताला आहे ना थोडंसं BP वाढलं होतं तिच्या हाताचं आणि इंजेक्शन दिले. तर म्हणून ती, तरीसुद्धा आईचा हात लागला तर चांगलं असतं, आईच्या हातची चव. इथे आपला आता ठेचा ठेचून झालेला आहे. इथे मी थोडासा ठेचा वेगळा केलेला आहे, कारण मी माशांचे व्हिडिओ पण केले, त्याच्यासाठी मी वापरला आहे. आणि तुम्ही म्हणत असाल हे व्हिडिओ माझ्या आईकडचे आहेत आणि इथे मी सासरी आल्यावरती त्याची एडिटिंग करते. तर आता आहे ना पुढे आपण प्रोसेस करूया. आता हा तवा आपल्याला गॅसवरती परत ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध थोडंसं तेल टाकायचं आहे.
आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला ना थोडंसं हळद टाकायची आहे, पाव चमचा. आणि हा आपल्याला चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता हे आपलं परतवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया. ही मम्मी आहे माझी. याच्यामध्ये आता मी ओवा टाकत आहे आणि हा ठेचा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. ठेचा आपला तर रेडी आहे. इथे खाली थोडंसं लागू नये म्हणून आईने वरती तेल टाकलेलं आहे. हे आहे माझ्या आईच्या हातच्या ठेच्याची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. कारण ह्याला सर्विंग प्लेट वगैरे मी काही केलेलं नाही आहे, म्हणून असंच तुम्हाला मी दाखवलं आहे. थँक्यू.